नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। आज महाविकास आघाडीचे वडगावच्या कार्यालयात आमचे संपर्क प्रमुख मावळचे प्रभाकरजी पवार साहेब यांनी भेट दिली। तसे लोकसभा समन्वयक केशवराज पाटील साहेब यांनी भेट दिली। त्या अनुषंगाने मावळात येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली किंवा निवडणुकीला सामोरे कसे जायचं आणि प्रचार दौरे कसे आखायचे। आज जर जी निवडणूक झाली त्या संदर्भात बोलायचं म्हणलं तर आमचा उमेदवार जो आहे शांत, संयमी, सामान्य आणि तळागाळात लोकांशी निगडीत असा उमेदवार आहे। आज राजकारणाबद्दल बोलायचं म्हणलं, देशात आणि राज्यात जे राजकारण चाललंय, ईडी, सीबीआय यांच्या दबावतंत्राने लोकांना दबाव टाकायचा आणि आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना करून घ्यायचे राजकारण चाललंय। जनता या राजकारणाला कंटाळलेली आहे। आज बेरोजगारी, महागाई, आज शिक्षण म्हणलं, वैद्यकीय शिक्षण म्हणलं तर आज आपला देश कुठे चाललाय, आपलं राज्य कुठे चाललंय या सर्वांचा विचार करणं खूप गरजेचं आहे। आज मावळात जर पाहिलं गेलं तर बेरोजगारी एवढी वाढली आणि अशा परिस्थितीमध्ये एक वेदांत फोस्कॉन सारखा प्रकल्प आला होता आणि तो या शासनाने आज पळवला, फक्त गुजरातच्या निवडणुकी डोळ्यासमोर ठेवून। आणि त्यावेळी जे मावळातले खासदार होते आपले, त्यांनी काय केलं, मावळातल्या जनतेसाठी काय केलं, त्या वेदांत फोस्कॉन जाण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी यांनी काय प्रयत्न केले। आज त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर त्यांनी मावळात काय काम केले, 5 वर्षात किती फंड आणला, 10 वर्षात किती फंड आणला आणि किती फंड लोकांपर्यंत पोहोचवलाय, एक असं ठाम त्यांनी एक उदाहरण द्यावं की हे मोठं काम मी केलंय। एक रेल्वेचं उदाहरण द्यायचं म्हणलं तर देवरोड पासून लोणापर्यंतची रेल्वे चालती आणि कोविडमध्ये ज्या रेल्वे गाड्या बंद झाल्या, रेल्वे हा सामान्य जनतेचा निगडीत प्रश्न आणि जाण्याची सोय असती, ती सोय खासदार करू शकले नाहीये। आणि त्या अनुषंगाने लोणात एक मोठं आंदोलन उभारलं गेलं आणि त्या आंदोलनाला एक दिशा भेटून 4 गाड्या चालू झाल्या। आज त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर लोकांशी ते कधी निगडीत नाहीये। आज त्यांनी काय विकास केलाय, लोकांना सुखदुःखात किती वेळ दिलाय, या जनता ठरवणार आहे। येणाऱ्या निवडणुकीत आमचा जो उमेदवार आहे संजीव वाघेरे हे चांगल्या मताने निवडून येतील या आशा मला शाश्वती आहे। आणि महाविकास आघाडी ही ठामपणे संजीव मागे उभी आहेत आणि आम्ही सर्व पदाधिकारी उभे आहेत, त्यांना चांगल्या मताने निवडून आणून मावळात चांगला लीड कसा देते याचा प्रयत्न करू। मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका। संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे।